गुड मॉर्निंग, शुभ सकाळ भाऊ बहिण. काय चाललंय झाल्या करायची आपण जरा तसं तुमच्या संगीत ताई चालला इकडं मस्त पैकी झणझणीत चमचमीत चमचमीत बेत. तुम्ही माझ्या काय संगीत आहे रोज 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 आम्हाला बेतच दाखवतात काहीतरी हटके दाखवा काहीतरी दाखवा. पण मी तरी काय करू मग तुम्हाला जसं हटके फटके दाखवलं जसं कंबर हालून दाखवलं थोडंसं असं नाचलं तर जळणारे येऊन सईना घाण घाण कमेंट टाकतात. तुझं वय झालं आता कंबर नको हालू आता हेच नको हालू. मग करायचं तरी काय माणसाने कॉमेडी केली तर काय म्हणतात करू नको. हा डान्स केला तर काय म्हणतात तुझं वय झालंय आता नाचू नको. आता कोणत्या अँगलनी माझं वय झालंय सांगा बरं तुम्ही. बिना फिल्टरचं आहे आता हे कॅमेऱ्यावर व्हिडिओ घ्यायले मी. सांगा तुम्ही कोणत्या अँगलनी दिसते मी वयस्कर. अभी तो मैं जवान हूँ 16 साल की उम्र है मेरी. क्या 16 साल की. अभी गई ना कॉलेज में ऐसा दफ्तर अड़क के पाठीला तो ऐसे मेरे पीछे ऐसे रांग लागेगी रांग लड़कों की. समजले क्या कुत्रे हो. जाणाऱ्या कुत्र्याला म्हणते आणि बाकीच्या सगळ्या भावाला म्हणलं तर थँक्यू सो मच धन्यवाद. बरं चला काय चाललंय मी तुम्हाला दाखवते. मत नेहमीच राहतं हे घरानं. तुम्ही माझा काय सांगितलं एकदा चालू झालं तर शांतच नाही होत. हा चल जाऊ द्या तुम्हाला दाखवते इकडे दाजी काय करलेत. दाजी काय करला तर दाखव ना दाजीला बघू शकता हे कढी बाजरीची भाकर मेथीची भाजी ते कारलं आणि हिरवी मिरची आणि ही शेंगदाण्याची चटणी. असं मला खावं लागते म्हणजे असं काही खाल्लं ना तर काय होतंय स्टील बॉडी तयार होते. स्टील बॉडी म्हणून दाजीची स्टील बॉडी आहे ना म्हणून स्टील बॉडी का. बरं ठीक आहे तर मग टाका एक लाईक कमेंट शेअर आणि आपल्या बहिण आपल्या फेसबुकच्या पेजला पण फॉलो करायला विसरू नका संगीता गायकवाड ब्लॉग. आता काय कच्चं कारलं खाता काय कधी कारलं खायचं म्हणून स्टील बॉडी बनवायसाठी सांगतात माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागले. चटणी बघून बघा ना हिरवी मिरची चटणी केली किती छान झाली बघा ना हिरवी हिरवी गार मस्त पैकी. मेथी भाजी खायची बनवायची कच्ची आणि बाजरीची भाकर आहे सोबत. आज दाजीचा मेनू आहे फेवरेट मेनू आहे दाजीचा आहे ना दाजी. कढी मस्त पैकी आंबट झाली का लय आंबट झाली आहे का नाही. नाद करायचा नाही आपला नाद करायचा नाही 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 आणि मट आणून काही नाद नाही करायचा. मग आता हे खात नाही त्याला मी काय करणार. हे म्हणतात की भाजी कडे का मटण खाती